हरिओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. अशा प्रकारे मृत होऊन सुद्धा राधाराणीने परत पाठवल्यामुळे श्री कृष्ण चैतन्यदास बाबाजी यांना आपल्या देहात परत यावं लागलं. या घटनेनंतर एकदा एका भक्ताने त्यांना विचारलं की भजनशील किंवा भजनामध्ये संपूर्णता पावलेल्या व्यक्ती ज्या असतात त्यांच्यावरती काळ आक्रमण करतो, तो साधारण लोकांच्यावरती करतो तसंच असतं की काही वेगळं असतं? तेव्हा श्रीकृष्ण चैतन्यदास बाबाजी म्हणाले की अगदी साधारण लोकांच्यावरती जसं आक्रमण करतो तसंच असतं असं नाही. साधारण व्यक्तीचा जीवनकाल पुरा झाल्यानंतर काळ तत्काळ त्याला घेऊन जातो. मग त्यावेळेला त्या माणसाची स्थिती कशीही असो. पण भक्ताची वेळ पुरी झाली म्हणजे त्याची मृत्यूची वेळ झाली, की तो त्याच्या समोर जाऊन हात जोडतो आणि फक्त आता तुमचा काळ संपलाय आणि तुम्हाला माझ्याबरोबर यायचं आहे, अशी सूचना देतो. जर त्या भक्ताची त्याच्याबरोबर जाण्याची इच्छा असेल, तर तो घेऊन जातो. पण इच्छा नसेल आणि काही दिवस या जगतामध्ये राहून भजन किंवा काही ईश्वरी कार्य त्याला करावं लागणार असेल, तर तो घेऊन जात नाही. काल हा अभक्ताचा शत्रू असतो आणि भक्ताचा सेवक असतो. हे कसं असतं? तर मांजरी जशी आपल्या पिल्लांना दातात उचलून दुसरीकडे घेऊन जाते, तरी त्यांना काही होत नाही, दात लागत नाहीत. पण त्याच दातांनी त्या बाकीच्या उंदरांना मात्र ती पकडत असते. अशा प्रकारे काळाचे दात काही भक्त लोकांना लागत नाहीत. या ही जी पुनर्जीवित होण्याची घटना होती, त्याच्यानंतर श्रीकृष्ण चैतन्यदास बाबाजी यांची ख्याती खूपच सगळीकडे पसरली आणि त्यामुळे त्यांच्या बुर्जीवरच्या कुटीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी झाली. त्या गर्दीला घाबरून एक दिवस रात्रीतल्या रात्रीत एकांत मिळवण्याच्या उद्देशाने ते शेषशायी या ठिकाणी निघून गेले. पण तेही ठिकाण लोकांना कळलं आणि काही दिवसांनी तिथे सुद्धा लोकांनी त्यांना घेराव घालायला चालू केलं. मग ते वांशो नावाच्या एका गावामध्ये निघून गेले. या दरम्यान खूपसे लोक त्यांच्याकडे आले आणि आम्हाला अनुग्रह द्या असा आग्रह ते करू लागले. पण श्रीकृष्ण चैतन्यदास बाबाजी मात्र कुणालाही दीक्षा देण्यासाठी आणि कुणाचाही गुरु होण्यासाठी तयार नव्हते. पण गुरुदेवांच्या आदेशामुळे श्यामापद नावाच्या एका व्यक्तीला आणि त्याची बहीण राधादासी हिला त्यांना दीक्षा द्यावी लागली. आणि मग त्यामुळेच अर्थात पुढे काही आणखीन थोड्या जणांनाही त्यांच्याकडून दीक्षा दिली गेली. त्यामध्ये गोवर्धनचे स्पेशल मॅजिस्ट्रेट श्री कुमार साहेब आणि गोवर्धनचेच श्री कुमार सज्जन प्रसाद सिंह असे काही लोक होते. ज्या दिवशी श्री सज्जन प्रसाद सिंह आणि त्यांचे काही मित्र थोडेसे यांना दीक्षा दिली गेली, त्याच दिवशी रात्री एक गंमत झाली. त्या दिवशी रात्री बाबांच्या कुटीमध्ये काही विशेष मिळतंय का अशा लोभाने चोरांनी प्रवेश केला. त्यांच्या येण्याची चाहूल लागताच बाबांना वाटलं की ग्रामवासी दर्शनासाठी आलेले आहेत. म्हणून तिथूनच त्यांनी त्या सर्व लोकांना चरणामृत घ्या असं सांगितलं. आता बाबांना आपण आलोय हे कळल्यावरती चोरांनी मुकाट्याने चरणामृत घेतलं, की बघूया पुढं आणखीन काही जाता येतंय का असं. पण चरणामृत घेतल्यावरती त्यांची बुद्धीच बदलली आणि त्यांना दिशाच समजेनात. त्यामुळे घाबरून जे काय आपल्या हातामध्ये काठी-लाठी होतं, ते सुद्धा सगळं तिथेच टाकून ते कसं तरी त्या कुटीमधून बाहेर निघून पळून गेले. चंद्र सरोवर येथे श्री श्यामपाद आणि श्री कुमार साहेब यांनी स्वतः खर्च करून बाबांच्यासाठी एक आश्रमाच्या स्वरूपामध्ये आणखीन काही
झोपड्या तिथे बाजूनी बांधल्या आणि बाबा तिथे राहू लागले. तिथे राहताना बाबा रोज गोवर्धनाची परिक्रमा करत असत. एक दिवस जेव्हा नामजप करत-करत ते अगदी हळू-हळू परिक्रमा पथावरती जात होते, त्यावेळेला अचानक त्यांना असं जाणवलं, की त्यांच्या पाठीमागे 3 अत्यंत सुंदर अशा युवती पाठीमागून येत आहेत. त्या युवती एकमेकींच्याशी बोलायला लागल्या. त्यातली एक जण म्हणाली, "काय हा मुलगा रस्त्यातनं हटतच नाहीये." आता वास्तविक त्यावेळेला बाबा काही मुलगा म्हणणे इतके लहान नव्हते, चांगले मोठे होते वयाने म्हणजे वृद्धावस्थेपर्यंत आलेले असेच होते. त्याच वेळेला दुसरी म्हणाली, "अगं, जाऊ दे ना बाबांना. त्यांना का असं बरं म्हणतीयेस तू?" ती दुसरी कोण जी ज्या स्वरात म्हणाली, तो स्वर ऐकल्यानंतर तो करुणा स्वर त्यांना इतका मनाला स्पर्शून गेला, की नादाच्या स्पर्शाने ते एकदम भावविभोर झाले आणि भावावेशाने विव्हल होऊन त्यांना चालणं मुश्किल होऊ लागलं. म्हणून एक क्षणभर ते बाजूला रस्त्याच्या एका जाऊन उभे राहिले आणि एका अत्यंत अलौकिक अशा आनंदाने त्यांचं मनप्राण भरून गेलं. ही अवस्था एक क्षणभर झाली असेल, त्यांनी डोळे मिटले असतील आणि एक 4-5 क्षणातच जेव्हा पुन्हा ते भानावर आले आणि त्यांनी इकडे-तिकडे पाहिलं, तेव्हा त्या तिन्हीही रमणी अदृश्य झालेल्या होत्या. अर्थातच त्या राधा आणि तिच्या सख्या असाव्यात, असं बाबांना वाटलं. सन 1930च्या फाल्गुन महिन्यामध्ये बंगाल देशाहून एक श्री राखालदास कुंडू नावाची व्यक्ती, एक गृहस्थ बाबांच्या पाशी आले आणि अत्यंत विनम्र भावाने आणि मान खाली घालून पश्चात्तापाने भरलेल्या स्वरात ते म्हणाले, "बाबा" हात जोडून म्हणाले, "बाबा, मी तुम्हाला नमस्कार करतो. मी अतिशय पापी आहे. ह्या जीवनामध्ये करता येण्यासारखी सगळी पापकर्म मी केलेली आहेत. एकही पापकर्म असं नसेल, की जे मी केलेलं नाही. पण आता मी खूप थकलो आहे आणि आता मला मृत्यूची चिंता वाटते आहे. काय होणार माझं मृत्यूनंतर? मला कसली गती मिळणार? असं मला खूप वाटतं आहे आणि केलेल्या कृत्यांबद्दल मला अतिशय पश्चाताप होतो आहे. आता मी काय करू? माझं हित कशात आहे? माझं हित कशाने होईल? हे असा उपदेश करण्याची कृपा माझ्यावर करावी." बाबांना करुणा आली आणि त्याचा खरा पश्चाताप त्यांच्या मनाला कळला. बाबा म्हणाले, "आता तुम्ही इथे आलायत, तर इथून पुन्हा आपल्या गावाला परत जाण्याची तुमची इच्छा आहे का?" तेव्हा ते कुंडू महाशय म्हणाले, की "नाही, अजिबातच नाही. पण माझ्यासारख्या अपराधी व्यक्तीवरती हे पवित्र धाम कधी कृपा करेल काय?" तेव्हा बाबा म्हणाले, "का नाही? तुम्हाला जर खरा पश्चात्ताप झालेला असेल, तर नक्कीच कृपा होईल आणि आता तुमचं वय झालेलं आहे. ह्या वयामध्ये तुम्हाला आणखीन काहीही करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही श्रीमद भागवत महापुराणाचं एक पारायण पूर्णपणे अत्यंत श्रद्धेने आणि नामजप करत ऐका आणि त्याच्यानंतर नामजप करत ह्या धामामध्ये पडून राहा. व्रजधामामध्ये श्रद्धेने नुसतं राहणं हे सुद्धा एक मोठं साधन आहे. त्याच्यासाठी सुद्धा परीक्षा घेतल्या जातात. ब्रह्माने व्रजवासाला सर्वोच्च साधन जाणूनच व्रजवासाची प्रार्थना केलेली होती. तसेच उद्धव यांनी सुद्धा श्रीमद भागवत मधील ते 3 श्रेष्ठ जे हरिदास म्हटले जातात, त्याच्यामधलेच उद्धव होते. त्यांनी सुद्धा व्रजवासाबद्दलचीच प्रार्थना किंवा मागणी केलेली होती. म्हणून तुम्ही अत्यंत निश्चिंत मनाने या व्रजभूमीमध्ये वृंदावनात जाऊन राहा. राधाराणी तुम्हावरती अवश्य कृपा करेल आणि तुम्हाला चांगली गती मिळेल." कुंडू महाशय हे ऐकून
शांत झाले, त्यांचं मन शांत झालं आणि खरोखरी आपल्याला यश मिळणार ह्याची त्यांना खात्री वाटू लागली. म्हणून निष्ठेसहित नाम जप करत ते वृंदावन येथे जाऊन राहू लागले. त्यांनी आपल्या मोठ्या मुलाला कलकत्त्याहून बोलावून घेतलं आणि श्रीमद भागवत पारायणाची सगळी व्यवस्था केली. भगवत कृपेने सप्ताह निर्विघ्नपणे पार पडला. त्याच्यानंतर काही दिवसातच स्वस्थ आणि सज्ञान अशा अवस्थेमध्ये नाम जप करत करत अत्यंत शांतपणे या कुंडू महाशयांना मृत्यू आला. त्या मृत्यूचा प्रकार किंवा त्यावेळेला त्यांची जी काही अवस्था होती, चेहऱ्यावरती जे काही भाव होते, त्यावरून त्यांना नक्कीच सद्गती मिळाली असेल, असं सहजपणे समजू शकत होतं. सन 1931 मध्ये गौर बाबूंनी वृंदावन येथे गोपीनाथ बाग या भागामध्ये एक अत्यंत मनोरम, सुंदर असं मंदिर बांधलं आणि तिथे श्री गोपीजन वल्लभ यांची मूर्ती प्रतिष्ठापित केली. त्या अ, उत्सवामध्ये अर्थातच त्यांनी आपल्या वडिलांना म्हणजे श्रीकृष्ण चैतन्यदास बाबाजींना बोलवलेलं होतं. बाबाही उत्सवामध्ये सामील झाले. त्याच्यानंतर त्यांनी गिरिराजाची म्हणजेच गोवर्धन पर्वताची दंडवती परिक्रमा करण्याची इच्छा बोलून दाखवली. मग गौरबाबूंनी 3-4 सेवक बरोबर दिले, तंबू वगैरेची सगळी व्यवस्था केली आणि बाबांनी परिक्रमा घातली. परिक्रमा संपल्यानंतर मात्र बाबांना हार्निया नावाचा रोग झाला आणि त्याचा त्यांना खूप त्रास होऊ लागला. म्हणून मग ते तिथून पुन्हा शेषशाही या भागामध्ये निघून गेले. शेषशाही या भागामध्ये त्यांचा नाथू नावाचा एक शिष्य राहत होता. शेतीतल्या काही वादामध्ये त्याच्याकडे असलेल्या माणसांकडून जे त्यांच्याशी भांडायला आलेले होते, त्यांच्यापैकी कुणातरी एका व्यक्तीची चुकून हत्या झाली. म्हणजे भांडणात चुकून एकाचा मृत्यू झाला. पण अर्थातच त्याचं जबाबदार म्हणून नाथूलाच धरलं गेलं आणि त्याला कैदेमध्ये घातलं गेलं. कैदेतून कसातरी नाथू जमानतीवरती सुटून आला आणि मग बाबांच्याकडे येऊन त्याने बाबांच्या चरणांवरती लोटांगण घेतलं. बाबा म्हणाले, "मी काय करू बाबा? कर्माचं फळ तर भोगावंच लागतं प्रत्येकाला, पण तुला फाशी नक्की होणार नाही." नाथूवरती खटला चालला आणि शेवटी त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली गेली. ही बातमी जेव्हा बाबांना कळली, तेव्हा बाबा म्हणाले, की "आजीवन कारावासाची शिक्षा झालेली आहे, पण तसं काही काळजीचं कारण नाही. तो काही दिवसातच मुक्त होऊन घरी परत येईल." आणि खरोखरी काही दिवसानंतर त्याचं चांगलं वागणं आणि एका राजकीय उत्सवाच्या अ, आनंदाप्रित्यर्थ काही कैद्यांना जसं सोडतात, तसा त्यात तो सुटला आणि तो घरी आला. चैतन्यदास बाबाजींचे सज्जन प्रसाद नावाचे जे एक शिष्य होते, त्यांनी एकदा गोवर्धन येथे नगर कीर्तन आणि एक वैष्णव सेवेचं मोठं असं आयोजन केलं आणि बाबांना विनंती केली, की या उत्सवामध्ये बाबांनीही सामील व्हावं. तेव्हा बाबा म्हणाले, की "तुझा खूपच आग्रह आहे, तर मी नगर कीर्तनामध्ये सामील होईन, पण उत्सवासाठी मात्र मला आग्रह करू नकोस." नगर कीर्तनाच्या वेळेला ते तिथे पोहोचले आणि असं करण्याचं कारण असं होतं, की बाबांना अजूनही हरण्याचा त्रास होत होता. कीर्तन करत-करत मंडळी जेव्हा मानसगंगेच्या जवळ आली, तेव्हा आकाशमंडल पूर्ण या कीर्तनाच्या ध्वनीने भरून गेलं. निताई गौर सीतानाथ येई बार आमाय दया कर हे, अमार गौरांगीर गुणे बनेर पशुपाखी झुरे, असे त्या कीर्तनाचे शब्द होते. ह्या मर्मस्पर्शी ध्वनी ऐकून बाबांचं एकदम भान हरपलं. ते भावविभोर झाले आणि खूप जोरजोरात नाचू लागले. अर्धा तास ते दोन्ही हात उंच करून उड्या मारून-मारून
नाचत होते. ते पाहून सर्वांनाच खूप चिंता वाटू लागली. कारण हार्नियासाठी हे इतकं असं उड्या मारून नाचणं काही बरोबर नव्हतं. लोकांनी त्यांना हाताला धरून बसवायचा खूप प्रयत्न केला. पण त्याच्यामध्ये काही त्यांना यश आलेलं नाही. शेवटी नगर कीर्तन जेव्हा समाप्त झालं, तेव्हा कुठे बाबा भानावर आले. मग ते थोडेसे जरा स्वस्थ झाल्यानंतर त्यांना गाडीने चंद्र सरोवर इथे पाठवण्यात आलं. कारण तिथे हॉस्पिटल वगैरे होतं ना. यशोहर येथे राहणारे श्री व्रजमोहनदासजी नावाचे एक गृहस्थ होते. त्यांनी या काळानंतर श्रीकृष्ण चैतन्यदास बाबाजींच्याकडून अनुग्रह घेतला. मग चंद्र सरोवर येथे ते एक बाबाजींच्या कुटीच्या जवळच एक दुसरी झोपडी बांधून तिथे राहू लागले आणि बाबांची सेवा करू लागले. आता बाबांच्या सेवेचा सगळा भार त्यांनी आपल्यावरती घेतलेला होता. एकदा त्यांची सेवा करून त्यांच्याशी भक्ती, साधना ह्याविषयी बोलत असताना या व्रजमोहनदासजींनी बाबांना लीला स्मरण आणि मनन ह्याविषयी जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली. त्यावेळेला श्रीकृष्ण चैतन्यदास बाबाजींनी उत्तरादाखल म्हणून 2 घटना त्यांना ऐकविल्या. खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, बाबा म्हणाले. त्यावेळेला पंडित रामकृष्णदास बाबा हे गोवर्धन येथे ग्वालपोखरा येथे राहून भजन करत होते. एक दिवस मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना वंदन करून अष्टकालीन स्मरण या विषयामध्ये काही शिक्षण देण्याची प्रार्थना केली. तेव्हा ते म्हणाले, की जर दुसऱ्या कोणी मला असं येऊन अष्टकालीन स्मरणाची शिक्षण मागितलं असतं, तर मी त्याच्या गालावरती निःसंकोचपणे एक थप्पड मारली असती. तेव्हा त्यांचा अभिप्राय समजून मी त्याच्यानंतर पुढे काही बोललो नाही आणि पुन्हा काही त्यांना विचारण्याचं धाडसही केलं नाही. स्मरण मनन ही काही सहज आणि सोपी अशी गोष्ट नाहीये बाबा. आणखीन एक गोष्ट सांगतो तुला. एकदा कालीदह येथील सिद्ध श्री जगदीशदास बाबांच्या जवळ जाऊन 2 व्यक्तींनी अष्टकालीन स्मरणाची आपल्याला संथा द्यावी असं निवेदन केलं. बाबा मौन राहिले. मौन म्हणजेच संमती असं त्या दोघांनी गैरसमज करून घेतला आणि ते रोज त्यांच्या पाशी जाऊन बसू लागले. ते आले की भक्तिविषयक, भगवंताविषयी अशी एखाद्या दोह्यावरनं प्रवचन असं सगळं होत असे. पण अष्टकालीन लीला स्मरणाविषयी बाबा एक शब्दही बोलत नसत. थोडे दिवस वाट बघून त्या दोघांच्या लक्षात आलं, की बाबा काही आपल्याला ह्याबद्दल सांगत नाहीयेत. म्हणून त्यांना सोडून ते आणखीन एका बाबाकडे ह्याचं शिक्षण घेण्यासाठी जाऊ लागले. एक दिवस आता ते काय करायचे, त्या बाबाच्याकडे पण जायचे आणि एक 2-3 दिवस त्याच्याकडे गेल्यानंतर एखादा दिवस आपल्या जगदीशदास बाबाजींच्याकडे दर्शनाला यायचे. असेच ते आलेले असताना बाबांनी अचानक त्यांना विचारलं, "काय बाबांनो, स्मरण मनन कसं-कसं काय चाललंय?" हे ऐकल्यावर त्या दोघांना आश्चर्य वाटलं आणि त्यांच्या लक्षात आलं, की बाबांपासून ही काही गोष्ट लपलेली नाहीये. बाबा अंतर्ज्ञानी आहेत. मग त्यांनी स्वच्छपणे ही गोष्ट स्वीकारली, की आपण दुसऱ्यांच्याकडे जातोय आणि त्यांनी उत्तर दिलं, की "तुमच्या कृपेने थोडं-थोडं काही होत आहे." 2-4 दिवसानंतर पुन्हा बाबांनी विचारलं, "काय स्मरण मनन अगदी छान चाललेलं आहे ना?" तेव्हा त्या दोघांनीही स्पष्ट उत्तर दिलं, "तुमच्या कृपेने चालू तर आहे बाबा, पण काही खास असं चालत नाहीये." त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं ऐकून बाबा तरीही प्रसन्न झाले आणि म्हणाले, "अरे बाबांनो, मरणा वाचून स्मरण कुठलं रे? ही लीलेचे स्मरण हे एका सूक्ष्म अशा अत्यंत अ, अलौकिक अशा जगातलं असतं.
या जगातलं सगळं काही तुम्ही जोपर्यंत विसरत नाही आणि जोपर्यंत तुमचा देहभाव जात नाही, तुम्ही देहाला विसरत नाही, तोपर्यंत त्या सूक्ष्म अशा अलौकिक जगतातलं स्मरण संभव आहे का? यावरूनच लीलास्मरण ही किती दिव्य साधना आहे, हे आपल्या लक्षात येतं. आता बाबा वृद्ध झालेले होते आणि ह्याच्या पुढील त्यांच्या आयुष्याचा जो शेवटचा भाग आहे, ती कथा आपण पुढील भागामध्ये ऐकू. हरी ओम.